अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही दत्त महाराजांची भक्ती करत आहात, तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आहात, स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींना गुरुपद दिलेले आहे, गुरुमंत्र घेतलेला आहे। मग अशा वेळी मांसाहार केला तर चालतो का? म्हणजे नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का? किंवा तुम्ही नॉनव्हेज खात नाहीये पण घरामध्ये तुम्हाला नॉनव्हेज बनवून द्यावं लागतं, मग अशा वेळी काय करायचं? किंवा नॉनव्हेज तुम्ही सोडूच शकत नाहीये पण तुम्हाला भक्ती पण करायची आहे, सेवेत पण राहायचं आहे, मग काय करायचं? तर मग सेवेचं फळ मिळेल का? पाप तर होणार नाही ना? हे असे बरेचसे प्रश्न ताई आणि दादांना पडलेले असतात। तर बघा, तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल किंवा दत्त महाराजांची स्वामींची सेवा करत असाल, भक्ती करत असाल, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? तर ते आहे तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, महाराजांप्रती असलेला तुमचा विश्वास, महाराजांप्रती असलेला तुमच्या मनामध्ये जो भाव आहे, ह्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत। तुमच्या मनामध्ये जर महाराजांप्रती श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभाव असेल तर, आणि जर तुम्ही देवाची जी काही सेवा करत आहात, समजा एखाद्याने तुम्हाला सांगितलं की तू ही सेवा करू नको, त्याच्याने तुला काही गुण येणार नाही, परंतु तुमच्या मनात जर निष्ठा असेल, श्रद्धा असेल की नाही, मी ही सेवा केली तर मला यामधून, या संकटातून मुक्तता भेटेल, किंवा उदाहरणार्थ तुम्हाला समजा तुम्ही रोज महाराजांच्या, दत्त महाराजांच्या, स्वामींच्या आरतीला जाताय आणि एखाद्याने समजा सांगितलं की तू या सेवेला जाऊ नको, याच्याने काही तुला या संकटातून मुक्तता मिळणार नाहीये, परंतु तुमचा जर विश्वास असेल की नाही, मी जर ही सेवा केली तर महाराज मला नक्कीच ह्या संकटामधून तारतील, दत्त महाराजांना तुम्ही तिथे विनंती कराल, त्यांना प्रार्थना कराल की महाराज तुम्हीच मला या संकटातून काढा। जेव्हा ह्या भक्तिभावाने आणि दृढतेने तुम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक व्हाल, त्यावेळेस 100% तुम्हाला त्या संकटातून मुक्तता मिळतेच आणि महाराज तशी कृपा करतातच। फक्त तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास आणि तुमचा भक्तिभाव या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तर बघा, आता तुम्ही भक्ती खूप अगदी श्रद्धेने करताय, निष्ठेने तुम्ही पूर्ण विश्वासाने सेवा करत आहात, पण काही जणांना काय होतं की मी खूप सेवा करत आहे परंतु अनुभव येत नाहीयेत, संकट काही संपत नाहीयेत। तर बघा, असं लक्षात घ्या की तुम्ही भक्ती तर करत आहात पण भक्तीच्या सोबतच तुमचे कर्म देखील चांगले असायला हवे। आता कर्म करायचं म्हणजे काय, हाही प्रश्न खूप जणांना पडतो। बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आम्ही तर चांगले कर्म करत असतो तरी पण आमच्यासोबत वाईट का होतं, आणि असं का होत असतं? बघा, तुम्ही चांगले कर्म करत आहे असं तुम्हाला वाटतं आणि मंगळवार आला, शुक्रवार आला, रविवार असला, काही कार्यक्रम असलं की नॉनव्हेज खाण्यासाठी तुम्ही अगदी उत्साहित असता। असं कसं चालेल? सगळ्यात मोठं महापाप म्हणजे एखाद्या मुक्या प्राण्याचा जीव घेणं, आणि ते तुम्ही जीव घेताय, इतकं मोठं महापाप करत असतात आणि मग म्हणतात की माझ्यासोबत वाईट का होतं, माझ्याच सोबत का वाईट होतं? बरं, अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर बघा, तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा ओळखीच्या मित्रपरिवारामध्ये एखाद्या व्यक्ती मृत पावला, त्यानंतर त्यांचं काय केलं जातं, ते जे मृत पावलेलं जे शरीर आहे, ज्याला आपण डेड बॉडी म्हणतो, तर ती डेड बॉडीला काय करण्यात येतं की त्या डेड बॉडीला घेऊन जाऊन स्मशानभूमीत घेऊन जातात। घरी ठेवतो का? नाही, तर त्यांना स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात आणि त्या ठिकाणी जे काही क्रिया असते ते त्या डेड बॉडीवर त्या क्रिया करण्यात येत असतात। बरं, ते झाल्यानंतर काय, दुसरे जे काही लोक आहेत किंवा तुम्ही आहात, त्या क्रियेदरम्यान, त्या कार्यात तिथे सहभागी फक्त झालेले असतात, परंतु तिथून घरी आल्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही त्या डेड बॉडीला शिवलेलं देखील नसतं, पण मग तरी देखील घरी आल्यानंतर तुम्ही काय करता की स्वच्छ पाण्याने पूर्ण आंघोळ करून घेता आणि त्यानंतरच मग इतर बाकीचे काही नित्य कर्म आहेत ते करता। बरोबर आहे ना? असंच होतं ना? मग ज्या वेळेस एखादा प्राणी तो मृत पावतो, त्याला मारण्यात येतं, त्यानंतर त्या प्राण्याची जी काही डेड बॉडी आहे त्या डेड बॉडीला तुम्ही घरी का घेऊन येता? बरं, घरी फक्त घेऊन येता का? नाही, तर तुम्ही त्यांना तुमच्या किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये आणता, ज्या ठिकाणी आपण अन्नपूर्णा मातेला पूजन करत असतो, तर किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये आणून त्यानंतर त्या ठिकाणी
त्या डेड बॉडीला तुम्ही काटता, कापता, शिजवता, नाना प्रकारच्या प्रोसेस करता. म्हणजेच काय, तुम्ही घरातील जे किचन आहे त्याला स्मशानभूमी बनवताय. हे काही योग्य आहे का? आणि मग म्हणता आमच्या घरात वास्तुदोष आहे. वास्तुदोष कसा नसणार? तुम्ही जर जी क्रिया स्मशानभूमीत व्हायची आहे, स्मशानभूमी खास बनवलेली कशासाठी असते, तर तुम्ही तुमच्या घरातील किचनला ज्या ठिकाणाहून सर्वांना अन्न पुरवठा होणार आहे त्या ठिकाणी घरामध्ये जर स्मशानभूमी बनवत असाल तर मग घराला दोष कसा नाही लागणार? बरं, त्याच्याही पुढे जाऊन ती जी डेड बॉडी शिजवलेली आहे तर ती तुम्ही ग्रहण करता, ते मांसाहार तुम्ही खाता आणि तुमच्या पोटामध्ये ते 3 दिवस राहतं. मग ते पोट काय बनणार तुमचं? पोट सुद्धा एक प्रकारचं स्मशानभूमीच बनवत आहात तुम्ही त्याला. हे देखील योग्य नाही. बघा, आपल्याला भेटलेलं जे घर आहे आणि आपल्या आत्म्याला भेटलेलं हे जे शरीर आहे त्याची पावित्र्यता राखणं हे आपलं कर्तव्य असतं. आपल्या धर्मात त्याला अभक्ष भक्षण म्हणतात. म्हणजेच आपल्या शरीराला ते योग्य असे आहार नाहीये. मांसाहार करणे हा राक्षसी आहार आहे. जे बघा, 2 व्यक्ती आहात, समजा एक सात्विक अन्न ग्रहण करणारी आणि एक मांसाहार करणारी, तर सात्विक अन्न ग्रहण करणारी व्यक्ती ही तुम्हाला शांत असलेली दिसेल. तसेच अभक्ष भक्षण करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तुम्हाला अशी वरवरून जरी कधी शांत वाटत असली तर मुळामध्ये पण तुम्हाला अनुभव घेतला तर कळेल ती व्यक्ती खूप ॲग्रेसिव्ह, चिडचिड करणारी आणि रागिष्ट असते. हे कशामुळे होतं? तर ते अभक्ष भक्षण, राक्षसी अन्न ग्रहण केल्यामुळे. बघा, तुम्हाला वाटत असेल की काही जणांना वाटतं की आपल्या शरीराला जे काही प्रोटीन्स, न्यूट्रिशन, व्हिटॅमिन्स हे सगळं त्याच्यातूनच भेटणार, नाहीतर आपण अशक्त होऊ. असं काहीही नाहीये. आजकाल तुम्हाला माहीत असेल क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठे मोठे क्रिकेटर, तुम्हाला त्यांचं नाव माहीतच असेल. तुम्ही पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणता क्रिकेटरबद्दल मी बोलत आहे. सगळ्यात सुप्रसिद्ध असा क्रिकेटर, खेळाडू आहे जो की स्वतः व्हेजिटेरियन बनलेला आहे, मांसाहार पूर्णपणे त्याग केलेला आहे. आणि मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी देखील मांसाहारचा पूर्णपणे त्याग केलेला आहे आणि ते पूर्णपणे व्हेजिटेरियन झालेले आहेत. मग जे काही खेळाडू आहेत त्यांना तुमच्यापेक्षा जास्त प्रोटीन, न्यूट्रिशनची गरज असते. तर व्हेजिटेरियन अन्न घेतल्याने जर त्यांची ती गरज भागत असेल तर तुमची का नाही भागणार? निरनिराळे फळं आहेत, फ्रूट्स आहेत, ज्यामध्ये देखील बरेच असे न्यूट्रिशन्स, प्रोटीन्स असतात. बरं, त्यानंतर दुसरा एक प्रश्न येतो की काही जण म्हणतात की आम्ही नॉनव्हेज सोडूच शकत नाही, आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तर बघा, नॉनव्हेज शिवाय आपण राहू शकतो हे आधी तुम्ही तुमच्या माइंडमध्ये घाला, कारण तो फक्त एक सवयीचा भाग आहे. ती जर सवय आपण सोडायची ठरवली तर आपण ती सोडू शकतो. तुम्ही नाही का श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज सोडून 1 महिना राहू शकता, तर कायम राहूच शकत असता, नाही का? बरं, आणखीन एक प्रकार असतो. काही जण म्हणतात की आम्ही तर खूप कडक नियम पाळतो बघा, आम्ही सोमवारी आणि गुरुवारी अजिबात नॉनव्हेज खात नाही, बाकीच्या दिवशी खातात. असं कसं चालेल? सोमवारी आणि गुरुवारीच फक्त तुम्हाला ऑक्सिजन दिलं तर चालेल का? बाकीच्या दिवशी तुमचं ऑक्सिजन काढून घेतला तर जिवंत राहू शकाल का? नाही ना. तर अशाच तुम्हाला नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार पूर्णपणे सोडावा लागेल, तरच तुमची भक्ती फळाला येईल. त्याशिवाय देव पावणार नाही. तुम्ही जर भक्ती करताय आणि इकडे महापाप करताय तर कसं चालेल? बघा, तुम्ही म्हणाल आम्ही तर जीव घेत नाही, तिथे तर मारणारे दुसरे असतात. तिथे मारणारे दुसरे असले तरी ते तुमच्यासाठी मारतायत. म्हणजे 99% गुन्हा हा तुमचाच होत आहे. तुमच्यामुळे, तुमचे कारण तुम्ही बनत आहात. तुमच्यासाठी आणि तुमच्यामुळे त्या प्राण्याचा जीव जातोय, म्हणजे तुम्हीच त्या प्राण्याचा जीव घेतला असा होतोय. मग हे महापाप जर टाळायचं असेल तर मांसाहार पूर्णपणे टाळावा लागेल, तरच तुमच्या त्या भक्तीचा, त्या उपवासांचा आणि त्या साधनेचा अर्थ आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेचं तुम्हाला उदाहरण सांगते. माझ्या एका मैत्रिणीचा काही दिवसांपूर्वी मला फोन आला. ती सांगत होती तिच्या आयुष्यामध्ये अचानक खूप संकट आलीत. ती खूप परेशान होती की ती म्हणत होती मी तर कधी कुणाचं वाईट केले नाही, मी तर काही पाप केले नाही, मग मला का बरं अशी संकट आलीत? तर त्यावेळेस बोलता बोलता असं कळलं की बाकी असे तर डायरेक्ट कुठले पाप तिने केलेले नाही, पण ती मांसाहार करत होती. मग मांसाहाराचं एवढं मोठं जर महापाप तिच्याकडून होत असेल तर हे असे संकट येणारच. मग त्यावेळेस तिला लक्षात आलं की अरे हां, पूर्वजन्मात काही पाप केले असतील नसतील ते काही माहिती नाही, पण या जन्मात माझ्याकडून मांसाहार खाण्यात येत असल्याने जीवाचा, एका मुक्या प्राण्याचा जीव घेण्याचे महापाप घडत होते. बाकी काही पुण्य करू शकू अथवा न करू शकू,
माझ्या डोळ्यासमोर मी हे पाप नाही करणार असं तिने ठरवलं आणि त्या दिवसापासून तिने मांसाहार घेणं टाळलं, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला आणि भक्ती मार्गाला लागली, स्वामींना शरण गेली आणि नक्कीच अशाच प्रकारे ती सेवा करत राहिली तर एका दिवशी तिचेही भाग्य उजळेल याच्यामध्ये काहीच शंका नाही. बघा, आपण जागृत असायला हवे. आपल्याकडून पुण्य हो न हो, चांगले कर्म हो न हो, परंतु आपल्याकडून पाप अजिबात व्हायला नको आणि एखाद्या मुक्या प्राण्याचा जीव घेण्याचं पाप तर अजिबातच आपल्याला नको आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही देखील मांसाहार पूर्णपणे टाळा. आता काही जण सांगणारे सांगतात की हो, तुम्ही मांसाहार पण करू शकता आणि पूजा पण करू शकता. काही जण म्हणतात की तुम्ही सकाळी पूजा करा आणि दुपारी मांसाहार करा. असं नसतं. तुम्हाला जर पूजा करायचं आहे, भक्ती करायची आहे ना, तर तुम्हाला मांसाहार टाळावाच लागणार आहे. बघा, दत्त भक्ती मार्गात स्वामी सेवेत हा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो. मग तुम्ही सोडू शकत नसाल तर तुम्हाला काय करायचे बघा. तुम्ही मांसाहार सोडू शकत नाही ना, तर मग मी सेवाच करणार नाही, पूजा करणार नाही असं नाही आहे. सेवा नाही टाळायची, पूजा नाही टाळायची. तुम्ही काय करा, मग तुम्ही ज्यावेळेस सेवा करता, पूजा करता, तेव्हा महाराजांना विनंती करा की महाराज, मला ही मांसाहाराची वाईट सवय आहे, मला ह्या वाईट सवयीतून मुक्तता पाहिजे, ही वाईट सवय सोडायची आहे, तर तुम्हीच मला मार्गदर्शन करा, सद्बुद्धी द्या आणि माझी ही वाईट सवय सोडवा. म्हणून असं महाराजांना, स्वामींना रोज प्रार्थना करा, रोज प्रार्थना करा. बघा, एक दिवस असा येईल की हळूहळू स्वामी तुम्हाला तशी सद्बुद्धी देतील, तसा योग आणतील आणि तुमच्याकडून स्वतःच ते मांसाहार पूर्णपणे वर्ज्य होऊन जाईल. होणार असं. प्रार्थनेमध्ये जेवढी शक्ती असते ना, तेवढी शक्ती इतर कशात नाही. आणि एक दिवस असा येतो की तुमची प्रार्थना स्वामी नक्कीच पूर्ण करतात. फक्त तुमचा भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही किती निष्ठेने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने सेवा करत आहात ते बघून मग त्यानुसार तुम्हाला तसा अनुभव नक्कीच येतो. आणखी एक प्रश्न येतो की ताई, आम्ही नाही खात परंतु आम्हाला घरी बनवून द्यावं लागतं, अशा वेळी काय करायचं? बघा, तुम्ही खात नाहीये, तुम्ही अजिबात खाऊच नका, तुम्ही तर खायचं नाहीच आहे, परंतु तुम्ही तुमच्या घरच्यांनाही कन्व्हिन्स करा, त्यांना सांगा, किंवा ते जर तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही स्वामींना, महाराजांना तशी प्रार्थना करा की कृपा करून आमच्या घरातील मंडळींना अशी सद्बुद्धी द्या की जेणेकरून त्यांचे हे मांसाहाराची जी सवय आहे, वाईट सवय जी आहे ती सुटून जावी. वेगवेगळे व्यसनं, दारूचे व्यसन, नाना प्रकारचे व्यसनं जे आहेत ते स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर सुटून जातात आणि हे मांसाहाराचे व्यसन सुद्धा सुटायला वेळ लागणार नाही. तुम्ही तशी प्रार्थना करा आणि अगदी भक्तिभावाने शरण जा. तुम्ही जर शरणागती घेतली ना तर दत्त महाराज, स्वामी तुमचे नक्कीच ऐकतात. त्यांचे पूर्ण लक्ष आपल्या भक्तांवर असते. बरं, हा बदल काही जणांना एका रात्रीतून नाही होणार आहे, तर त्यामुळे घरात वाद घालू नका. तुम्ही सुरुवातीला तुमची पूजा अर्चा वगैरे करून नंतर त्यांना बनवून द्या, तुम्ही ग्रहण करू नका. पण अशी महाराजांना एवढी प्रार्थना करा, एवढी तीव्र सेवा करा आणि अगदी मनातून तुम्ही अशी विनंती करा की एक दिवस नक्कीच येईल की तुमच्या घरी सुद्धा मांसाहार येणे पूर्णपणे बंद होईल. विश्वास ठेवा, असं होतं आणि होणार. तुम्ही अगदी श्रद्धेने विनंती करा, अगदी मनातून तळमळीनं तुम्ही भगवंतांना विनंती करा. आणि चांगलं होण्यासाठी काही गोष्टींचा त्याग केलेलाच बरा असतो आणि वाईट गोष्टींचा तर त्याग सगळ्यात आधी करायचा. आणि दत्त भक्तीमध्ये तर मांसाहार कधीसुद्धा अलाउडच नाही आहे. तर त्याचा त्याग सर्वप्रथम करा. सुरुवात तुमच्यापासून करा. हळूहळू हळूहळू बाकीच्यामध्येही ती सुधारणा होईल. वेळ द्या आणि सेवा चालू ठेवा. सेवेत मात्र खंड राहू देऊ नका. अखंड भक्ती करा, अखंड नामस्मरण करा. घरामध्ये सारखे ते नामस्मरण चालू राहू द्या. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही मोबाईलमध्ये लावून ठेवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप, तारक मंत्र तुम्ही घरामध्ये लावून ठेवा. घरामध्ये सकारात्मकता वाढवा, पॉझिटिव्हिटी वाढवा, की असे वातावरण तयार होईल की घरातील त्या व्यक्तींना देखील एक दिवस वाटेल की आपण जे करतोय ते कुठेतरी चुकत आहे आणि अशा प्रकारे घरात मांसाहार देखील येणं बंद होईल. घरालाच मंदिर बनवा. घरातच इतकी सकारात्मकता ठेवा की स्वतः स्वामी तुमच्या घरी वास्तव्य करतात आणि याचा अनुभव तुम्हाला येईल. प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल. बघा, जीवन हे अनमोल आहे, आपलंही आणि एखाद्या मुक्या प्राण्याचंही. ह्या भेटलेल्या आयुष्याचा सदुपयोग करून घ्या. अखंड नामस्मरण करा, भगवंतांना शरण जा. पुण्य किती कमवताय माहीत नाही, पण महापाप तर अजिबातच करू नका. जगा आणि जगू द्या. शेवटी मांसाहार करायचा का नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
परंतु स्वामी भक्ती मार्गामध्ये, दत्त भक्ती मार्गामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा अशीच मी तुम्हाला विनंती करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.